नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, यंदा सुपर एन इनोमुळे दुष्काळ, हे खरं आहे का खोटं आहे तुम्हाला पुढं मी नक्की सांगतो. 2026चा मान्सून अंदाज चिंताजनक, वर्षभर तापमान अधिक असणार. तर मित्रांनो, 2025मध्ये चांगला पाऊस झालेला आहे महाराष्ट्रावरती, पण 26मध्ये मान्सूनचा कमजोर असणार मित्रांनो. याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो, ला लिनो आहे ना, अनलिनो झालेला आहे मुळं. त्याच्यामुळे समुद्राचे आहे ना ते थंड होणार, त्याच्यामुळे बाष्पीभवन होणार नाही जास्त. त्याच्यामुळे पाऊससुद्धा कमी असू शकतो 2026मध्ये. तर मित्रांनो, हे आपलं अरबी समुद्र आहे, हे बंगालचे उपसागर आहे. हे दोन आपल्या उपसागर आहे, याच्यामुळे आपल्याला भारत आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. आता हे बंगालचे उपसागर आहेत ना, इथं तापमान जास्त असतो ना, तर काय होतं मित्रांनो, वारंवार चक्रीवादळ, कमी दाब क्षेत्र तयार होतात आणि आपल्या महाराष्ट्राकडे आणि भारताकडे येतात. हां, आणि अशा प्रकारे अरबी समुद्रातसुद्धा चक्रवात म्हणजे एखादी सिस्टीम तयार झाली तर आपल्या देशाकडे आणि महाराष्ट्राकडे येतात. आणि हे वर्ष काय होणार, हेचं तापमान आहे ना म्हणजे कमी असणार. त्यामुळे कमी दाब क्षेत्रसुद्धा जास्त तयार होणार नाही. त्याच्यामुळे पाऊस थोडंसं कमी राहू शकतो. याचं प्रमुख कारण आहे अनलिनो, म्हणजे ना लिनो. मागच्या वर्षी ना ला लिनो होतं आणि आज अनलिनो आहे. अनलिनो म्हणजे कम पाऊस पडतो आणि ला लिनो असतो ना अधिक पाऊस पडतो. तरी पण म्हणजे वर्षभर आता तापमान अधिक असणार. त्याच्यामुळे काय होणार मित्रांनो, रोज दुपारनंतर ढग विकसित होऊन गडगडाटी पावसाची शक्यता यावर्षी आपल्याला जास्त पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस आपल्याला अवकाळी स्वरूपाचा यंदा पाहायला मिळणार मित्रांनो. हा पाऊस कसा असतो मित्रांनो, ज्या ठिकाणी पडतो ना त्या ठिकाणी खूप पडतो आणि क्षेत्र भागामध्ये एकदम कोरडं वातावरण असतो. अशा प्रकारचा पाऊस राहू शकतो या वर्षी आपल्याला. तर मित्रांनो, सध्याकरता इतकंच. जितकी माहिती मी सांगितली ना तुम्हाला, हे वैयक्तिक अंदाज आहे आपल्याला. हां, तापमान अधिक असतो ना तर ढगांची जे मान्सूनचा पाऊस असतो ना, जे दिवसभर पडतो ते रिप अशा, तसं पाऊस यावर्षी कमी पडणार. तापमान वाढीमुळे ढगांची वाटचालसुद्धा वेगळी असणार यावर्षी. साधारणपणे उपसागराचे वारे आपल्याला बऱ्यापैकी येणार, कोरडं वारे येणार. तरी पण स्थानिक पातळीहून निर्माण होऊन यावर्षी आपल्याला गडगडाटी पावसाची शक्यता अधिक असणार. तर सध्याकरता इतकंच मित्रांनो. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ते बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. हां.